आज नवरात्रोत्सवाचा 10वा दिवस। आजच्याच दिवशी जुन्नर, आंबेगाव, पारनेर, शिरूर आदी तालुक्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या उंब्रज येथील महालक्ष्मी माते मंदिराचा होम उत्सव असतो आणि आज सकाळपासून हजारो भाविक या ठिकाणी होमामध्ये नारळ अर्पण करण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। सकाळपासून आपण जर पाहिलं तर यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर जे जुनं मंदिर आहे, जे मूळ मंदिर आहे, हे येडगाव धरणाच्या पाण्यामध्ये त्यामुळे हे गाव विस्थापित झालं होतं आणि हे जे इथं दोन मंदिर आहेत, एक महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि एक मळगंगा मातेचं मंदिर आहे। तर या दोन्ही ठिकाणी आजही भाविक येतात आणि त्यानंतर जे नवीन मंदिर बांधलेले ते उंब्रज हे जे विस्थापित गाव झालेले आहे, या गावामध्ये नवीन मंदिर देखील भव्य प्रमाणात बांधण्यात आलेलं आहे। त्याचं व्यवस्थापन उंब्रज ग्रामविकास ट्रस्टच्या तर्फे करण्यात येतं। तेथे देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि होमाचा जो मुख्य उत्सव असतो तो देखील त्या नवीन मंदिरामध्येच होत असतो। आज त्या ठिकाणी यात्रा भरलेली आहे। अनेक पाळणे, लहान मुलांचे खेळ, त्याचबरोबर महिलांसाठीचे जे रोजचे वापरातले दागदागिने असतील, त्याचबरोबर रोजच्या वस्तू असतील ज्या घरगुती वापरल्या असतात, अशा वस्तूंची अनेक दुकानं, त्याचबरोबर पेढ्यांची दुकानं, देवीच्या प्रसादाची दुकानं, त्याचबरोबर देवीला वाहणाऱ्या ओट्यांची दुकानं, अशी वेगवेगळी दुकानं या ठिकाणी उंब्रज गावामध्ये यात्रेमध्ये आलेली आहेत आणि याचा सर्व यात्रेकरू आनंद घेत आहेत। त्याचबरोबर उंब्रज आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे उंब्रजची भेळ। जी उंब्रजमध्ये 2-3 हॉटेल आहेत, तेथील भेळ खूप प्रसिद्ध आहे आणि जे उंब्रजकर मंडळी असतील, जे मुंबईला राहतात, पुण्याला राहतात, इतर गावांमध्ये राहतात, हे यात्रा निमित्त आल्यानंतर आवर्जून या ठिकाणावरून 2-2, 5-5, 10-10 किलो भेळ घेऊन जातात। त्याचबरोबर पंचक्रोशीतील इतरही लोक अनेक या ठिकाणाहून भेळ घेऊन जात असतात। आपण आता जुन्या मंदिराच्या जवळ आहोत, येथे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। दोन्ही देवींची दर्शनं घेण्यासाठी लोक रांगा लावून भाविक भक्त उभे आहेत।
दादा कसा आहे पेढा? पेढे 100 रुपये, 110 आहे, 120 आहे पावसाळ्यात. आपलं घरी बनवता का कुठून आणता? आता आम्ही बनवतो. आमची तिसरी पिढी आहे पेढ्याचा व्यवसाय. आम्ही मूळचे अकोले गावचे आहोत, राजूर अकोले. तिथे आमचं दुकान आहे. 60 वर्षापासून व्यवसाय. वडिलांनंतर भाऊनंतर आता मी, आणि आता आमचे मुलं म्हणजे भावाचे मुलं, अशी तिसरी पिढी काम करते.